नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करावी आणि घरात सकारात्मकता कशी वाढवावी. चला तर मग सुरुवात करूया. दरवाज्यासमोर चपलांचा ढीग लावू नका. दरवाज्याजवळ चपलांचा ढीग असल्यास ऊर्जा प्रवेशात अडथळा निर्माण होतो. दरवाजा स्वच्छ आणि मोकळा ठेवा, म्हणजे सकारात्मक ऊर्जा सहजात येते. हं. उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र यांचे लेपन करा. हे जुने पण अतिशय प्रभावी उपाय आहेत. हळद आणि गोमूत्र दोन्ही शुद्धीकरणासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि ऊर्जायुक्त राहते. घरात कापूर आणि लवंग जाळा. कापूर जाळल्याने नकारात्मक तरंग नष्ट होतात, तर लवंगाचा सुवास वातावरण शुद्ध करतो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे केल्याने घरात शांती नांदते. छोटासा फिस्टिक ठेवा. वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा घटक ऊर्जा संतुलन राखतो. माशांचे हालचाल आपल्या जीवनात सकारात्मकता आणि गती आणतात. किचनमध्ये औषधे ठेवू नका. स्वयंपाकघर हे अन्न आणि आरोग्याशी संबंधित असते. औषधे ठेवली तर नकारात्मक कंपन वाढतात. औषधांसाठी वेगन ठिकाण ठेवा. टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. हे नकारात्मक ऊर्जा थांबवण्यासाठी महत्वाचे आहे. टॉयलेटमधून येणारी ऊर्जा घरभर पसरू नये म्हणून दरवाजा नेहमी बंद ठेवा. खिडक्या नेहमी उघड्या ठेवा. प्रत्येक सकाळी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात येऊ द्या. याने घरातील वातावरण ताजंतवानं होतं आणि नकारात्मकता नाहीशी होते. उंबरठ्याची पूजा करा. उंबरठा म्हणजे घराचा देवद्वार. त्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मी व शुभ शक्तींचे आगमन होतं. घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोला. शब्दांना ऊर्जा असते. वाईट बोलल्याने नकारात्मक तरंग निर्माण होतात आणि चांगलं बोलल्याने घरात आनंद आणि प्रेम वाढतं. घर स्वच्छ ठेवा, मन प्रसन्न ठेवा. अस्वच्छता म्हणजे नकारात्मकतेचे घर. स्वच्छता म्हणजे देवत्व. म्हणून रोज थोडा वेळ घरासाठी द्या आणि शांतीचा अनुभव घ्या. समारोप. हे उपाय अगदी सोपे आहेत पण परिणाम मोठे आहेत. दररोज थोडा प्रयत्न केलात तर तुमच्या घरचे एक मंदिर बनेल. जर तुम्हाला हे उपाय उपयुक्त वाटले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा उपयुक्त विषयासोबत सॉफ्ट